श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. यानंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झाली आहे का? कुणासाठी पात्र आहे? कोण विद्यार्थी त्यासाठी अप्लाय करू शकतात? कालच मुख्यमंत्र्यांनी एका भाषणात सांगितलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री योजना लागू झाली आहे. याचा GR कसा असेल, पात्रता काय असेल, अर्ज कुठे करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, 10वी 12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला भेटतील. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर nanafoundation7.com या वेबसाईटला सर्च करा. तसेच याची पात्रता, निकष आणि GR याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बरेच मुलांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मला प्रश्न आलेले आहेत. इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम, व्हॉट्सअप असेल की याची पूर्ण माहिती आम्हाला सांगा. फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही फॉर्म भरताल. परंतु पूर्ण माहिती आता ऐका. तर बघा, राज्यात मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आता वाचल्या असतील, बघितल्या असतील. कालच मुख्यमंत्र्यांनी एका भाषणात सांगितलं. तर याचे निकष आणि पात्रता आपण बघूयात. तर या प्रकारे तुम्हाला मी माहिती सांगतोय. महाराष्ट्रात काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जो कोणी विद्यार्थी 12वी पास असेल त्याला 6,000 रुपये एका वर्षापर्यंत मिळतील. त्यानंतर जर तुम्ही ITI आणि डिप्लोमा पास असतात तर तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना दिला जाईल. आणि त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असतात तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये मिळतील. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. म्हणजे आता याच्याशी पात्र कोण आहेत, कोण नाहीयेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल, फॉर्म कसं भरायचा असेल, व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. परंतु आणखीन काही ठोस मुद्दे आहेत. अद्याप तरी याचा आणखीन GR आलेला नाहीये. GR आल्यानंतर यात स्पष्टता होईल. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सांगितली होती. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, त्याच्यामुळे नक्की या दोन योजना वेगळ्या आहेत का एक आहेत याच्याबद्दल आणखीन पण स्पष्टता आलेली नाहीये. परंतु तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन आताच करून ठेवा, कारण ही योजना कुठली जरी असेल तरी तुम्हाला फायदा भेटणार आहे. आता या योजनेत काय होणार आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या बेसिसवर वेगवेगळे कोर्सेस असतील आणि एका ठिकाणी तुम्हाला ते कोर्सेस भेटतील. ते वर्षभर तुम्हाला शिकवले जातील, ज्याच्यामध्ये तुम्ही कोर्स निवडला असेल. आणि त्या अंतर्गत तुम्हाला महिन्याला जो कोणी शिक्षण घेतलं असेल त्या शिक्षणानुसार तुम्हाला महिन्याला पैसे भेटतील. 12वीला तुम्हाला माहिती आहे 6,000 रुपये, डिप्लोमा ITI ला 8,000 आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला 10,000 असे महिन्याला दिले जातील. त्यानंतर तुमचं प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट देखील गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जॉब भेटेल आणि त्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्याची लिंक खाली दिलेली आहे व्हिडिओच्या खाली. PDF फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा. अधिक माहितीसाठी nanafoundation7.com nanafoundation7.com या वेबसाईटला सर्च करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशा सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.